वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे शिवसेनेचे सभापती संचालक रामहरी जाधव यांच्यावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यांना पदावरून पायउतारा केल्यानंतर झालेली ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून 3 वर्षानंतर बाजार समितीची सत्ता भाजप शिवसेना युतीकडून भाजप राष्ट्रवादी या मित्र पक्षाकडे गेली आहे. पीठासीन अधिकारी किरण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता झालेल्या या विशेष सभेत सभापती पदासाठी केवळ कल्याण दांगोडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या सभेला उपसभापती शिवकन्या पवार, काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, प्रशांत सदाफळ, रजनीकांत नजर, प्रशांत त्रिभुवन, विजय ठोंबरे, शेख रियाज, शेख अकील, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह देविदास वाणी, गणेश इंगळे, डॉक्टर नंदकिशोर जाधव, सारंदर डिके, मधुकर पवार आदींची उपस्थिती होती. कल्याण दांगोडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात भाजपचे नेते व नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी अकील शेख, खरेदी विक्री संघाचे सभापती साहेबराव अवताडे, भाजपचे सरचिटणीस दशरथ बनकर, कैलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दांगोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दांगोडे यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेतून भाजपने आपल्याला न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घेऊ तसेच पायाभूत सुविधा देण्यावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर परदेशी यांनी सर्व संचालकांचे आभार मानत ही बाजार समिती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे यांनीही प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संदर्भात आज त्यांची निवड झाली, बिनविरोध निवड झाली असे आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय अखिल शेख, इथे उपस्थित असलेले अवताडे अण्णा, पंचायत समितीचे उपसभापती सुकन्या पवार, आमचे ज्येष्ठ दुसरं मार्गदर्शक दशरथ अण्णा, अविनाश पाटील, आमचे दुसरे मार्गदर्शक मित्र प्रकाश पाटील सराफळ, प्रशांत नाना कंगडे, कैलासजी पवार, उल्हास ठोंबरे, आपले जे नगरपालिकेचे उपाध्यक्ष शेख रियाज, शेख अकील, प्रशांत त्रिभुवन, आमचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक काकासाहेब पाटील, रजनीकांत नजर, ज्यांनी सगळ्यांच्या बरोबर राहून हे सगळं घडवतं ते आमचे मार्गदर्शक सारंगधर आबा, प्रकाश पाटील, मधुकर पवार, सुरेश गौरव, आपले बद्री गायकवाड संचालक उल्हास ठोंबरे, आमचे नगरसेवक अविनाश त्रिभुवन, सुनील गायकवाड, उपस्थित सर्वच शेतकरी बंधूंनो, रावसाहेब पाटील आहे, आमचे कराळे पाटील आहे, प्रशांत नाना आहे, आमचे विनोद भाऊ कदम आहे, सगळेच उपस्थित, सर्वच उपस्थित, शरद भाऊ उपस्थित, सर्व अशोक पाटील जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता नेहमी अग्रेसर राहतात, सीताराम भाऊ आले इथे, आमचे उमाशंकर तांबे आले, सगळे योगेश तुपे, प्रवीण तांबे, सगळे उपस्थित, सर्वच कार्यकर्ते उपस्थित पत्रकार बसले. आज मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. अखिल शेठचे, प्रशांत भाऊचे, उल्हास भाऊचे, ठोंबरे काकांचे, परत विरोधकांचे पण आभार मानतो. त्यांनी बिनविरोध निवडणूक केली. तसं बघितलं तर आता कल्याणरावने अखिल शेठ बोले म्हणून त्या आपण आता इथे वेगवेगळे पॅनलमध्ये लढलेलो, एकत्र आलेलो आहे. पण त्यावेळेस आमचं एक वर्षाचं ठरलं होतं, 1 वर्ष त्यांना, 1 वर्ष आम्हाला, परत असं 2.5 वर्षाचं ठरलं होतं. आता भाऊ पण त्याला हे आहे. आता पण उरलेली आपल्याकडे 27-28 मध्यभागी, म्हणजे एवढी मोठी जागा आहे, पण त्याचा उपयोग काही नाही. 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक लढलं होतं, आपण सगळे धोरण ठरलं होतं काय काय करू, पण काही झालं नाही. पण 100% आता संचालक मंडळांना मी विनंती करेन, सगळे संचालक आहे का चांगला निर्णय घ्या, चांगलं काम करायचा प्रयत्न करा.
शेतकऱ्यांचं असू द्या, व्यापाऱ्यांचं असू द्या, हमाल महापाडीचं असू द्या, हे तीन मुख्य सगळं मार्केट कमिटीचे सूत्र आहे, एकमेकांना जुडलेले. बरोबर. शेतकरी एक नंबर महत्वाचे आहेत, व्यापारी पण तेवढेच महत्वाचे, त्यांना मदत करणारे हमाल महापाडी पण तेवढेच महत्वाचे. तर तिघांमध्ये कसं समन्वय राखून आपल्या मार्केट कमिटीचा कसं विकास करता येईल, तर तिन्ही घटकांना घेऊन आपल्याला मार्केट कमिटीचं करायचं आहे. आणि जसं आज लोक लासूरला जातात, लासलगावला जातात, तर 2-3 महिन्यात आपल्याला बाहेरचे काही व्यापारी आणता येतील का, आपल्या इथे चांगले भाव भेटता येतील का. कांद्याचं आता आपण गोणी मार्केट करतो, ओपन मार्केट करतो, मक्याची खूप मोठी अडचण आहे. हे सगळं बसून चांगलं नियोजन राहिलं